कारण ह्याच्यामध्ये सरकार देखील जबाबदार आहे. का बरं? आम्ही असतो खेड्यागावचे, रोज आम्हाला काही रहदारीचं काही माहिती राहत नाही, पालन आम्हाला तेवढं काही समजत नाही. तरी गव्हर्नमेंटनं थोडे एका मंत्र्यासाठी त्यांना 12-12 पोलीस त्याच्या मागे बॉडीगार्ड असतात. एकच मंत्री असते आमच्या इथं. कुणीतरी जे आमदार आहे, आमदारच्या मागे 12-12 त्यांच्या बॉडीगार्ड असतात. आमच्या एवढ्या शेतकऱ्यासाठी एखादी पोलीस फोर्स राहू नये का, मिलिटरी फोर्स राहू नये का? आम्हाला काही गव्हर्नमेंटचं काही सरकारी काही आशा राहते का नाही? आम्हाला कवा काही विठोर राहायचं दर्शन व्हावं हे आमची अपेक्षा असतात. कसं असते, आमची पब्लिक म्हणजे आमचा ग्रुप जे असते एक 5-50 लोकांचा ग्रुप असते. एखादं जर चुकलं तर त्याला मागलंही कळणार, आमच्या ग्रुपचे पुढे गेलात का मागे गेलात हे बी कळत नाही आम्हाला. मी गोपाळ डोंगरे, सोलापूर न्यूज टाइम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज जी दुर्घटना घडलेली आहे आळंदीमध्ये, त्या मृत झालेल्या महिलांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि आपण वारकऱ्यांना विचारूया की आज त्यांच्या भावना काय आहेत. आज ज्या दुर्घटनेबद्दलच्या भावना विचारूया आपण. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. मला सांगा, आज जी दुर्घटना घडली त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? दुर्घटना खरं तरी घडायला नको आहे, कारण ह्याच्यामध्ये सरकार देखील जबाबदार आहे. का बरं? आम्ही असतो खेड्यागावचे, रोज आम्हाला काही रहदारीचं काही माहिती राहत नाही, पालन आम्हाला तेवढं काही समजत नाही. तरी गव्हर्नमेंटनं थोडे एका मंत्र्यासाठी त्यांना 12-12 पोलीस त्याच्या मागे बॉडीगार्ड असतात. एकच मंत्री असते आमच्या इथं. कुणीतरी जे आमदार आहे, आमदारच्या मागे 12-12 त्यांच्या बॉडीगार्ड असतात. आमच्या एवढ्या शेतकऱ्यासाठी एखादी पोलीस फोर्स राहू नये का, मिलिटरी फोर्स राहू नये का? आम्हाला काही गव्हर्नमेंटचं काही सरकारी काही आशा राहते का नाही? आम्हाला कवा काही विठोर राहायचं दर्शन व्हावं हे आमची अपेक्षा असतात. कसं असते, आमची पब्लिक म्हणजे आमचा ग्रुप जे असते एक 5-50 लोकांचा ग्रुप असते. एखादं जर चुकलं तर त्याला मागलंही कळणार, आमच्या ग्रुपचे पुढे गेलात का मागे गेलात हे बी कळत नाही आम्हाला. त्याच्यामुळे थांबाव का पुढे चलाव ही आमची धावपळ असते. एकूण एकाची वाहनाने जपून हे करावं लागतं. गव्हर्नमेंट ह्याला जबाबदार माझ्या मते गव्हर्नमेंट आहे, दुसरं काही. सरकार 100%. कारण तुम्ही मंत्र्याच्या मागे तुम्हाला 12-12 फोर्स येतात पोलीस, आणि आमच्या शेतकऱ्याच्या वारकऱ्याच्या मागे तुम्हाला काही नाही का? हेच म्हणावं लागेल की काहीतरी आम्हाला शेतकरी वारकरी म्हणून आम्हाला काहीतरी सहकार्य करा. काय गव्हर्नमेंटचं आम्हाला सहकार्य वाटत? मला वाटतं एकही आम्हाला पोलीस आतापर्यंत भेटला नाही. भेटला तर त्याच्या साईडने त्याच्या गाड्याला साईड दिला, बाकीच्या वारकऱ्याला काही. आता आपण पाहत आहात वारकऱ्यांचा हा संताप, हा सर्व वारकऱ्यांचा संताप आहे. वारकऱ्यांची इच्छा आहे की प्रशासनानं आम्हाला कुठलीही सुविधा दिली नाही, कारण प्रशासनानं वारकऱ्यांसाठी जी सुविधा द्यायला पाहिजे, वारकऱ्यांची संरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे, ही आतापर्यंत कुणीही घेतली नाही, असं वारकऱ्यांचं पूर्णपणे मत आहे. रामकृष्ण हरी.